या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली। या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या। गायरानावरील घरांवर कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली। याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीला दिलं आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली आहे। शासकीय अतिक्रमण जमीनधारकांच्या पिकाला संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। या संदर्भातील निर्णय काढण्याचा आदेश त्यांनी ताबडतोब सचिवांना दिलाय। महाराष्ट्रभर ग्रामीण भागात कुटुंब वाढल्यामुळे एका कुटुंबाची 4 घरं झाली आहेत। जी नवीन घरं आहेत त्यांना सुद्धा अतिक्रमण घरं म्हणून कारवाई केली जात आहे। पावसाळ्यात त्यांची घरं तोडली जाऊ नये यावर ताबडतोब स्टे आणला जावा अशी मागणी केली आहे, ती त्यांनी मान्य केली। सोबतच ग्रामीण भागात गावठाणांमध्ये ज्यांनी घरं बांधली आहेत, ग्रामपंचायत त्या घरांना अतिक्रमण ठरवते, त्यांना अतिक्रमण न ठरवता अधिकृत करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। नागपूर दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलकाला अटक केली जाणार नाही या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांशी बोलून या प्रकरणात कोणालाही अटक केली जाणार नाही असा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरची आज चर्चा झाली। त्या चर्चेमधले असणारे 3 मुद्दे होते। एक म्हणजे अतिक्रमण जमिनीवरती शेतीसाठी केलेली आहे तो एक प्रश्न होता। दुसरा, गावामध्ये अनेक जणांनी स्वतंत्र घरं बांधलेली आहेत, त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिसा आलेल्या आहेत। आणि तिसरा, दीक्षाभूमीवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना अरेस्ट करण्यासाठी भूमिका तिथल्या पोलिसांनी घेतली होती। त्या 3 मुद्द्यांवरती चर्चा झाली। ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही, त्यांना नुकसान त्या ठिकाणी केल्या जाणार नाही, त्यांना हुसकावून लावल्या जाणार नाही आणि ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्या ठिकाणी झाल्यात आला। जिथे गावामधल्या घरं आहेत पण अतिक्रमित आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे, त्यांना उठवल्या जाणार नाही, नोटीस बजावल्या जाणार नाही आणि त्या संदर्भातला असणारं नवीन धोरण शासन हे लवकरच जाहीर करेल असं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं। दीक्षाभूमीच्या संदर्भातलं ज्या कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या होत्या त्या सगळ्या केसेसवरती कुठलीही पुढची प्रक्रिया होणार नाही किंवा त्या कार्यकर्त्यांना अरेस्ट होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश नागपूर सीपीला दिलेत आणि आम्ही अपेक्षा बाळगतोय की नागपूर सीपी दिलेले आदेश पाळतील अशी परिस्थिती आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।